राम राम विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये वाक्य पृथक्करणावर प्रश्न विचारला जातोय आणि एमपीएससी ने काय प्रश्न केला बघा. मंदाने सुरेल गीत गायले, या वाक्यात सुरेल काय आहे? मग वाक्य पृथक्करणामध्ये शब्दाच्या जाती आणि त्यांचे नाव बदललेले आहे. नाम काय करतं? कर्ता आणि कर्म बनतं आणि मग कर्त्यालाच वाक्य पृथक्करणामध्ये काय म्हणतात? उद्देश्य. आणि विशेषणाला काय म्हणतात? उद्देश विस्तार. पण ते विशेषण कुणाचं पाहिजे? कर्त्याचं, उद्देशाचं. त्याच पद्धतीने जर कर्म असेल आणि कर्माबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर त्याला म्हणायचं कर्म विस्तार. आणि म्हणजे विशेषणच असतं ते पण ते विशेषण कुणाचं असतं? कर्माचं. मग लक्षात ठेवा, मंदाने सुरेल गीत गायले, या वाक्यामध्ये सुरेल काय आहे? मग गायले, गाणारी कोण आहे? मंदा. मंदा कोण आहे? कर्ता. म्हणजेच कोण? उद्देश्य. आता चला पुढे, गाण्याची क्रिया कशावर घडली? गीतावर घडली. मग गीत काय आहे? कर्म. आता कर्माविषयी माहिती सांगणारे शब्द म्हणजे काय असतात? कर्मविस्तार असतात. मग सुरेल काय आहे? कर्मविस्तार. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी योग्य उत्तर द्यायचंय. काय? पांढरे स्वच्छ दात मुखा शोभा देतात, या वाक्यातील उद्देश्य म्हणजे कर्ता कोणता आहे?